तर आदित्य ठाकरेंनी हे आव्हान दिलेलं आहे, हिम्मत असेल तर खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या चेहऱ्यावरती निवडून दाखवा, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलेलं आहे। संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना आक्षेपार्ह भाषा वापरली आहे, शिवीगाळ केली आहे आणि ह्या पहिल्यांदाच नाही, याआधी सुद्धा संजय दिना पाटील यांनी 5 जणांना मारल्याची प्रतिक्रिया देखील दिलेली होती। दरम्यान संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना काय आक्षेपार्ह भाषा वापरली, काय शब्दात धमक्या दिल्या, आपण पाहूया। अरे भाई कशाला बस झाला ना, आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला? ठीक आहे जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे, तुम्ही काय पहिल्यावर सांगितलंय मी। इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या कोड घालताच आहे, घे रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका, घराखाली उगाच येतो, जेवतोय तुम्हाला जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही, हा बाजू कशाला? अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व, काय बोलू दे, अरे काय बोलू, आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता, तुम्ही दिली बरोबर आहे, रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार, हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर, पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर, सांगतोय बस झाला, सहन केलं खूप, हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर, तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे, घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या, आणि संजय दिना पाटलांची ही अर्वाच्य भाषा, ही अर्वाच्य शिवीगाळ सुरू होती। एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांच्यासमोर। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आपण तिथे जाऊया, पण त्याआधी गिरीश महाजन बोलतायत, थेट जाऊया। सीएम हे त्यांना चुकत असतील तर समज देतील, मला वाटतं अतिशय चुकीचं आहे। मी आधीपासूनच सांगतो आपल्याला, ज्या पद्धतीने उभाठाकडून बोललं जातंय, संजय राऊत साहेब त्या ठिकाणी दररोज काय काय शिवीगाळ करतायत, वाटेल तसे बोलतायत, मग कोणाला ते सोडत नाही, मग देशाचे पंतप्रधान असतील, सरन्यायाधीश असतील, सर्वोच्च न्यायालयातले, इलेक्शन कमिशन असतील, सगळ्यांच्या बाबतीमध्ये इतक्या घाण शब्दामध्ये बोलतायत, आणि म्हणून मी आधीपासूनच सांगतोय की बाबा राजकारणाचा स्तर कुठेतरी हा आता फार घसरत चाललेला आहे, थोडं स्टँडर्ड मेंटेन करा। परत जर असे धंदे काय संजय पाटील असतील किंवा कोण असतील असे बोलत असतील तर मला वाटतं हे फार चुकीचं आहे। निश्चित शिंदे साहेब त्यांना त्या बाबतीमध्ये समज देतील। तर आमचे मोठे नेते नक्कीच त्यांना समज देतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। आणि संजय दिना पाटील यांनी जी अर्वाच्य भाषा वापरली त्यावेळी आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे सध्या तिथे उपस्थित होते। प्रशांत बढे आपल्यासोबत आहेत। प्रशांत, नेमकं काय घडलं? संजय दिना पाटलांचं संतुलन एवढं का बिघडलं? ते एवढे आक्रमक का झाले? पातळी का सोडली त्यांनी? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर सकाळी संजय राऊतांनी एक पत्र ट्विट केलेलं होतं, ज्यामध्ये संजय दिना पाटील यांनी जी वक्तव्य त्यांच्या प्रवेशाच्या दरम्यान केलेली होती, ज्यामध्ये 5 जणांची हत्या करून हत्या केलेली संदर्भातला त्यांचं वक्तव्य होतं, किंवा त्याचबरोबर जे येतील त्यांना मारलं जाईल अशा प्रकारची वक्तव्य होती। या संदर्भात मुंबई पोलीस कमिशनरांनी या सगळ्याचा तपास करावा, बॉम्ब टाकला जाईल असा शब्द त्यांनी वापरला होता, त्यामुळे या सगळ्याचा तपास जो आहे तो मुंबई पोलिसांनी करावा असं पत्र दिलेलं होतं। आणि या संदर्भात संजय राऊतांच्या पत्रावर आणि त्यांनी दिलेल्या त्यांच्या बाईटच्या बद्दलचा संजय दिना पाटील यांना ज्यावेळेस आम्ही सगळ्या चॅनलचे प्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया घेण्यास गेलो असता त्यांना हे प्रश्न विचारले। सुरुवातीला त्यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली, मात्र ज्यावेळेस त्यांना रजोल पाटील यांच्या संदर्भातला प्रश्न विचारण्यात आला की रजोल पाटील आता दुसऱ्या पक्षात आहेत आणि त्या संदर्भातची जी वक्तव्य येत आहेत त्या संदर्भात ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं त्यावेळेस ते प्रचंड संतप्त झाले आणि त्यांनी थेट पत्रकारांना शिवीगाळ सुरू केली, त्यांना धमकावणं सुरू केलं की या ठिकाणी तुम्ही जर परत आलात तर तुम्हाला या ठिकाणी मारण्यात येईल, त्याचबरोबर तुम्हाला जे काय करायचं ते ऑन रेकॉर्डवर करा, जाऊन कमिशनराकडे तक्रार करा, मी धमकी दिली आहे, पोलिसांच्या समोर तुम्हाला धमकी देतोय,
अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी केलेली आहेत. एकूणच गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर संजय दिना पाटील यांनी ज्यावेळेस पक्षप्रवेशाच्या चर्चा चालू होत्या त्यावेळेस देखील त्यांना पत्रकारांनी ज्यावेळेस फोन केलेले त्यावेळेस देखील प्रत्येक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना त्यांनी अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये प्रत्युत्तर दिलेलं होतं. आणि अशात आता ज्यावेळेस त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे, एकीकडे आज सकाळीच एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिल्याचं जे आहे ते कळत होतं. या संदर्भात देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांनी आम्हाला समज दिलेले नाही तर आम्हाला शाबासकी दिलेली अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि अशातच आज ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना हे प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांचा हळूहळू पारा चढत गेला आणि ज्यावेळेस रजोल पाटील यांच्या संदर्भात म्हणजे त्यांची मुलगी जी अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका आहेत त्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला त्यावेळेस मात्र ते संतप्त झाले आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांना त्यांनी शिवीगाळ केली, धमकावले. आणि या संदर्भात आता त्यांचे पक्षश्रेष्ठी नेमका पुढे काय निर्णय घेतात ते पाहणं देखील गरजेचं आहे. प्रश्न प्रशांत, विनंती आहे सोबत रहा. यानंतर याच सगळ्या संदर्भात बच्चू कडूंची प्रतिक्रिया समोर आली आहे, पण पाहूया. कोणावरचा ताव कोणावर काढायचा अशातून झालेला भाग आहे. तुम्ही पण मनावर घेऊ नये. तिथंच हे चांगलं नाही आहे आणि त्याच्यासाठीच तर आम्ही दिलगिरी त्यांच्याकडून मी व्यक्त नाही, पण त्यांनी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? त्यांना पण ते पण करेल न करायला काय झालं आणि पत्रकार काही त्यांचे दुश्मन आहे. तर बच्चू कडूंची ही प्रतिक्रिया. बच्चू कडू शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत आणि संजय दिना पाटील यांनी जी भाषा वापरली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं बच्चू कडू म्हणालेत. तर कुठला राग कोणावर काढायचा हे कळलं पाहिजे असं देखील बच्चू कडू म्हणालेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात. प्रशांत बढे सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, संजय दिना पाटलांनी जी भाषा वापरली आहे ती भाषा ऐकताना प्रश्न हाच पडतो की त्यांना कसलाच धाक नाहीये का, ना कायद्याचा, ना पोलिसांचा, ना पक्षश्रेष्ठींचा, का ना कारवाईचा, कसलाच धाक त्यांना नाहीये. ही कसली गुर्मी आहे? प्रज्ञा, खरं तर जर आपण बघितलं तर त्यांची भाषा आहे ती ज्यावेळेस पासून शिंदे शिवसेनेत जाणार, शिंदेच्या शिवसेनेत जाणार तेव्हापासून ज्यावेळेस त्यांना पत्रकार विचारत होते त्या अगोदर तर त्यांनी मी घरीच आहे, मी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही अशा पद्धतीचे वक्तव्य केली होती. नंतर त्यांनी थेट त्यावेळेस देखील पत्रकारांना अर्वाच्य भाषेमध्ये सुनायला सुरुवात केलेली होती. अशात हे धमकीचं प्रकरण आता सगळं समोर आलेलं आणि हे काही प्रज्ञा नवीन नाही. काही दिवसा ज्यावेळेस ते एनसीपी मध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस नवाब मलिक आणि त्यांचा गोवंडीमध्ये झालेला राडा हा सगळ्यांनी पाहिलेला होता. तिथे देखील त्यांनी थेट रिव्हॉल्वर स्टेजवर काढलेलं होतं. तिथे देखील मोठ्या प्रमाणात राडा जो आहे तो पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळे संजय पाटील यांच्या एकूणच अशा प्रकारच्या प्रवृत्ती संदर्भात पूर्ण ईशान्य मुंबई जे आहे किंवा पत्रकार आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे. मात्र ज्यावेळेस आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस अशा प्रकारे माध्यमांना सामोरे जात असतो त्यावेळेस तिथे कशा पद्धतीने संयमाने बोलायचं असतं आता कदाचित एकनाथ शिंदे यांना संजय पाटील यांना समजावं लागेल. कारण गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार संजय पाटील यांच्या अशा प्रकारची उद्धट वक्तव्य जी आहेत ती वारंवार समोर येत आहेत. आज त्यांनी याच्या सगळ्याची परिसीमा गाठलेली आहे आणि थेट आता त्यांनी त्या ठिकाणी आलेल्या पत्रकारांना ज्या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो तिथे असलेल्या पत्रकारांना धमकावलं गेलेलं आहे, शिवीगाळ केलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये आता नेमकं ज्यांनी नुकताच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे अशा पक्षाचे श्रेष्ठ जे त्यांचे ज्येष्ठ नेते आहेत एकनाथ शिंदे हे नेमकं आता पुढे काय पाऊल उचलणार या संदर्भात सगळ्याच जेवढे पत्रकार आहेत मुंबई मध्ये त्या सगळ्यांचा आता या सगळ्या प्रश्नावर लक्ष लागलेलं आहे. प्रज्ञा. प्रशांत, जसं तू सांगितलंस की ही पहिली वेळ नाहीये असा उद्धटपणा उर्मटपणा करायची. याआधी सुद्धा अशा प्रकारची उत्तरं दिली गेलेली आहेत. संजय दिना पाटलांचं संतापाचं रूप अनेकदा पाहिलं गेलेलं आहे. आता इतकं सगळं झाल्यानंतर फक्त समज देणं पुरेसं ठरणार आहे? पक्षश्रेष्ठी काही पाऊल उचलणार आहे त्याच्यावर? त्या संदर्भात काही हालचाली सुरू आहेत? जर आपण बघितलं तर प्रज्ञा, आता तुम्ही बच्चू कडूंची प्रतिक्रिया ऐकली. ते माफी मागायला तयार आहेत. गिरीश महाजन जे त्यांच्या महायुतीचे घटक आहेत त्यांनी हा सगळा प्रश्न संजय राऊतांकडे वळवलेला आहे. त्यामुळे या सगळ्या स्थितीमध्ये संजय दिना पाटील यांचे जे पक्षश्रेष्ठी आहेत ते त्यांना या संदर्भात जाब विचारणार का आणि या सगळ्या स्थितीमध्ये प्रसार माध्यमांची माफी मागण्याला भाग पाडणार का हे पाहणं गरजेचं आहे. आता विधिमंडळापर्यंत हा विषय पोहोचलेला आहे आणि एकूणच सगळ्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये या संदर्भात मोठी चर्चा आहे. या सगळ्या प्रकरणी संजय पाटील यांनी प्रसार माध्यमांची माफी मागितली पाहिजे. कारण अशा प्रकारे पत्रकारांना थेट धमकावणं, अशा प्रकारे पत्रकारांना शिवीगाळ करणं हे अतिशय चुकीचं आहे.
प्रसार माध्यमं जी आहेत ती त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार जो आहे तो लोकशाहीने त्यांना दिलेला आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला उत्तरं द्यायची नसतील तर तुम्ही तिथून थेट नो कमेंट म्हणून पुढे निघून जाऊ शकता. मात्र तुम्ही त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवीगाळ कराल, पत्रकारांना धमकाल, ते अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या पत्रकारांमध्ये उमटत आहेत. त्यामुळे आता नेमकं शिवसेनेच्या वतीने आणि मुख्यतः शिवसेना ज्या महायुतीचे घटक आहेत त्यांच्या पक्षश्रेष्ठी या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं गरजेचं आहे. प्रज्ञा, प्रशांत, जी भाषा आता वापरली गेली आहे ते फक्त पत्रकारांना धमकावणं नाहीये, तर तो अत्यंत गलिच्छ शब्दात झालेला पत्रकारांचा अपमान आहे. तुम्हाला खायला घालतो असं म्हणत त्यांनी पत्रकारी पेशाचा देखील अपमान केलेला आहे. प्रज्ञा, खरं तर अशा पद्धतीचा उद्धटपणा ज्या पद्धतीने नेते म्हणून ज्यावेळेस ते अशा प्रकारे बोलत असतात, ज्या पद्धतीने पत्रकारांशी चर्चा करत असतात त्यावेळेस देखील हा उद्धटपणा समोर येत असतो. पण मुळात शिवसेना शिंदेच्या पक्षात आता त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि या अगोदर देखील काही पक्षातील नेत्यांशी चर्चा केली असता संजय दिना पाटील यांना या सगळ्या स्थितीमध्ये त्यांच्या स्वतःच्या जे काही ते वक्तव्य करतात त्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे अशाच चर्चा ज्या आहेत त्या पत्रकारांबरोबर झालेल्या होत्या. मात्र या सगळ्या स्थितीमध्ये अजूनही त्यांच्या पक्षाकडून त्यांना कोणती समज देण्यात आलेली नाही असंच दिसतं आहे. कारण हा सगळा वाद जिथून सुरू झाला ते देखील त्या ठिकाणी ज्यावेळेस पक्षात त्यांचा प्रवेश होता त्यावेळेस देखील त्यांनी जी वक्तव्य केली होती त्यामुळेच हा वाद पुढे वाढत गेला आणि त्याच उर्मटपणामध्ये त्याच पद्धतीच्या वक्तव्यांमुळे आता संजय पाटील जे आहेत ते पुढे अशा प्रकारे त्यांचा उर्मटपणा कंटिन्यू ठेवताना दिसत आहेत. पहिलं त्यांचं फ्रस्ट्रेशन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांवर होतं, त्यांच्या काही लोकांवर होतं. मात्र आता ते प्रसार माध्यमांवर देखील उमटू लागलेलं आहे. त्यामुळे हा एक खरं तर त्यांच्या पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. याला खूप कांगोऱ्या आहेत त्यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या संतापाच्या. कदाचित त्यांनी ज्या मागण्या तिथे ठेवलेल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नसाव्यात अशा देखील चर्चा आहेत. त्यामुळे हा संताप त्यांच्यामध्ये आलेला दिसून येतो आहे. मात्र आता या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांचं हे फ्रस्ट्रेशन जे आहे ते प्रसार माध्यमांवर त्या ठिकाणी उमटताना दिसत आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी उमटते आहे. आणि इथून पुढे प्रसार माध्यमांनी जे आहे प्रसार माध्यमांसमोर नेमकं त्यांनी कशा पद्धतीचं वर्तन करायला पाहिजे. प्रशांत, थोडंसं थांबवते, परत येईन तुझ्याकडे. भास्कर जाधव सध्या बोलतायत, थेट जाऊया. रसातळाला गेलेली आहे. विशेष करून ज्यांनी कायदा सुव्यवस्था